अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या पाठिंब्यावर सध्याचं सरकार त्यांच्या टेकोवर उभं आहे आणि या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल स्टेटसची मागणी केली आहे. राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी केली आणि तशा प्रकारचं वचन देऊन त्यांनी हा पाठिंबा मिळवला आहे. तर या दोन राज्यांना दिलेली वचनं आपण पाळणार आहात का? काल बिहारच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिहारला स्पेशल स्टेटस मिळणार नाही. याचा अर्थ आंध्रलाही मिळणार नाही. आंध्रच्या राजधानीसाठी आतापर्यंत चंद्राबाबू नायडू हे 60 ते 70 हजार कोटी रुपये दिल्लीतून घेऊन गेलेले आहेत. पण त्याच वेळेला महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, या मुंबईची लूट आणि ओरबडणं केंद्र सरकारनं थांबवायला हवं. मुंबईतून मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी, विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मुंबईतला उद्योग हा मुंबईतच राहिला पाहिजे, महाराष्ट्रातच राहिला पाहिजे. आणि जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जे मुंबईतून तुम्ही गुजरातला हलवलं गिफ्ट सिटीमध्ये, मला वाटतं की या मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यासंदर्भातला निर्णय जर या अर्थसंकल्पात आम्हाला पाहायला मिळाला तर आम्ही त्याबाबत आनंद व्यक्त करू.